गुड मॉर्निंग स्टुडंट. विद्यार्थिनींनो, मागील लेक्चरमध्ये आपण रटुनिंग म्हणजे काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर रटुनिंग घेत असताना त्यामध्ये कोणकोणत्या प्रॅक्टिस किंवा मॅनेजमेंट आपल्याला कसं करणं गरजेचं आहे ते आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वालिटीज ऑफ गुड फर्नेस हे पाहणार आहोत. आता फर्नेस म्हणजे काय, तर भट्टी की ज्या ठिकाणी गूळ तयार केला जातो, त्याला गुऱ्हाळं असं सुद्धा म्हणतो आपण. स्पेलिंग बघा, FURNACE, फर्नेस. आता ज्यावेळेस आपण गूळ तयार करतो, तर ज्या भट्टीमध्ये आपण तयार करतो, ज्या ठिकाणी तयार करतो, तर त्या फर्नेसची क्वालिटी कशी असणं गरजेचं आहे, हा एक मुद्दा किंवा हा एक पॉईंट्स आपण अभ्यासणार आहोत. पहिला मुद्दा आहे, देअर शुड बी द रेग्युलर इंटेक ऑफ फ्रेश एअर. यामध्ये ज्यावेळेस आपण गूळ तयार करतो, ही प्रोसेस फार मोठी असते, तर त्यासाठी जी काही फर्नेस आहे त्यामध्ये जी फ्रेश एअर आहे त्याचा इंटेक हा रेग्युलर असणं गरजेचं आहे, चांगला असणं गरजेचं आहे. सेकंड, अ फीडिंग माउथ शुड बी ऑफ सुटेबल डायमेन्शन. तर फीडिंग माउथ म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण गूळ तयार करणार आहोत, तर त्यामध्ये ज्या ठिकाणी आपण जळण घालणार आहोत, फ्लेम देणार आहोत, तर याला आपण फीडिंग माउथ म्हटलेलं आहे. तर जे काही भाताचे काळ असतील किंवा कॉटन असेल किंवा तूर असेल, तर ह्याचे जे काड आपण वापरतो फर्नेसमध्ये गूळ तयार करत असताना, तर त्याचं जे माउथ आहे त्याचं डायमेन्शन हे सुटेबल असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे, देअर शुड बी द पॅसेज फॉर द रिमूव्हल ऑफ द स्मोक. आता यामध्ये आपण चिमणी याला म्हणतो, तर अशा प्रकारचा पॅसेज किंवा अशा प्रकारची चिमणी या ठिकाणी स्मोक रिमूव्ह करण्यासाठी असणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे, ॲन अरेंजमेंट टू रिसीव ॲश ॲट द बॉटम ऑफ द फर्नेस. ह्या फर्नेसच्या खाली तळाशी जी काही ॲश आहे, जळण आहे, ते जळाल्यानंतर त्याची जी राख आहे, तर ही एकत्र गोळा करण्यासाठी त्याची अरेंजमेंट त्या फर्नेसच्या तळाशी असणं गरजेचं आहे. पाचवा मुद्दा आहे, देअर शुड बी द ॲम्पल इव्हॅपोरेटिंग सरफेस फॉर द पॅन. आता यामध्ये आपण जो काही पॅन मोठा वापरणार आहे, त्या लोखंडी पॅन असतो मोठा, तर तो जो पॅन आपण वापरणार आहे त्याचा सरफेस आहे, हा सरफेस हा सुटेबल असणं गरजेचं आहे, ॲम्पल असणं गरजेचं आहे, की जेणेकरून ज्यावेळेस आपण गूळ तयार करू तर त्यामध्ये कुठलीही अडचण येता कामा नये. म्हणून म्हटलेलं आहे, देअर शुड बी द ॲम्पल इव्हॅपोरेटिंग सरफेस फॉर द पॅन. लास्ट, इट शुड सेव्ह फ्युएल. तर फर्नेस अशा प्रकारची असणं गरजेचं आहे की त्यामध्ये जे जळण आहे किंवा फ्युएल आहे जे का आपण वापरणार आहोत, तर ते सुद्धा सेव्ह होणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे एकूण 6 क्वालिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहा, परत एकदा आपण बघूया. देअर शुड बी द रेग्युलर इंटेक ऑफ फ्रेश एअर, अ फीडिंग माउथ शुड बी ऑफ सुटेबल डायमेन्शन, देअर शुड बी पॅसेज फॉर द रिमूव्हल ऑफ स्मोक, an arrangement to receive ash at the bottom of furnace, there should be ample evaporating surface for the pan, and it should save fuel. आता याच्या पुढे आपण ॲक्च्युअल जॅगरी प्रिपरेशनची प्रोसेस पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूयात, स्टेप्स इन्व्हॉल्व्स इन प्रिपरेशन ऑफ द गूळ. गूळ तयार करत असताना त्याचे काही स्टेप्स आहेत, त्याचे काही भाग केलेले आहेत. तर यामध्ये एकूण 6 त्याचे स्टेप्स आहेत. पहिला आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस, त्यानंतर क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस. तिसरा मुद्दा आहे केमिकल क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस. चौथा, फायनल स्टेज ऑफ बॉइलिंग और स्ट्रिकिंग पॉइंट. देन cooling and molding of gourd in blocks and storage of gourd. आता
ह्या ज्या स्टेप्स आपण 6 पाहिलेल्या आहेत, ह्या एक एक स्टेप्स आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. यामधलं पहिलं आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ द ज्यूस. आफ्टर हार्वेस्टिंग केन इट शुड बी डिट्रॅश्ड अँड क्लीन्ड ऑफ अँड ब्रॉट टू क्रशर विदिन 24 hours. म्हणजे ऊसाची हार्वेस्टिंग केल्यानंतर, त्याची काढणी केल्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आतमध्ये हा जो ऊस आहे तो क्रश करायचा आहे, त्याच्यापासून ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. त्याआधी आपल्याला यावरती असलेली जी पानं असतील काही, तर ती डिट्रॅश करायची आहे, त्याला स्वच्छ करायचं आहे आणि नंतरच त्याचं क्रशिंग करायचं आहे, पण विदिन 24 hours. सेकंड मुद्दा दिलेला आहे, आयर्न क्रशर ऑपरेटेड बाय इलेक्ट्रिक मोटर आर यूज्ड अँड केन इज क्रश्ड टू ऑब्टेन द ज्यूस. यामध्ये आपण आयर्न क्रशर वापरतो. जनरली आता सध्या आपल्याकडे इलेक्ट्रिक क्रशर जास्त मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने ते क्रशर चालतात. सुरुवातीला जे ज्यूस काढण्यासाठी वापरायचं तर ते लाकडी यंत्र असायचं. आता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ज्यूस आपण काढू शकतो. तर त्यासाठी आयर्न क्रशर आपण त्याचा वापर करतो आणि त्यापासून आपण ज्यूस काढतो. तिसरा मुद्दा आहे, द ज्यूस इज देन फिल्टर थ्रू द वायर गेज अँड ट्रान्सफर्ड इन टू द बॉइलिंग पॅन. हा ज्यूस काढल्यानंतर आपल्याला तो फिल्टर करून घ्यायचा आहे, गाळून घ्यायचा आहे आणि तो एक मोठा जो बॉइलिंग पॅन असतो त्यामध्ये तो ट्रान्सफर करायचा आहे. चौथा मुद्दा आहे, द ज्यूस शुड बी बॉइल्ड विदिन अ पिरियड ऑफ 6 hours आफ्टर इट्स एक्स्ट्रॅक्शन. जो ज्यूस आहे तर तो आपल्याला ज्यूस काढल्यानंतर त्याचंसुद्धा काही टाईम लिमिट आहे. यामध्ये हा जो ज्यूस आहे हा काढल्यानंतर 6 तासामध्ये आपल्याला तो बॉईल करायचा आहे. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस यामध्ये आपण कोणकोणते 4 मुद्दे पाहिलेले आहे बघा. त्याची हार्वेस्टिंग केल्यानंतर, ऊसाची हार्वेस्टिंग केल्यानंतर 24 तासामध्ये आपल्याला ज्यूस काढायचा आहे. त्यासाठी आपण इलेक्ट्रिक मोटरचं आयर्न क्रशर वापरणार आहे. ज्यूस काढल्यानंतर तो फिल्टर करायचा आहे, गाळून घ्यायचा आहे आणि ज्यूस काढल्याच्या 6 तासाच्या आतमध्ये तो आपल्याला बॉईल करायचा आहे. इतक्या 4 प्रोसेस आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूसमध्ये करायच्या आहेत. त्यानंतर सेकंड जो स्टेप आहे याच्यामध्ये ती आहे क्लॅरिफिकेशन ऑफ द ज्यूस. ज्यूस इज पम्प्ड आउट इन टू बॉइलिंग पॅन फ्रॉम द स्टोरेज टँक. म्हणजे जो ज्यूस आहे तो आपण स्टोरेज टँकमधून त्या बॉइलिंग पॅनमध्ये काढलेला आहे. सेट द फायर फर्नेस अँड स्टार्ट हिटिंग ऑफ द ज्यूस. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या ज्यूसला आपल्याला हिटिंग करायचं आहे. त्या भट्टीमधून आपल्याला त्याला भट्टीवरती पॅन ठेवून आपल्याला त्याला हीट करायचं आहे, हिटिंग सुरुवात करायची आहे. तिसरा मुद्दा आहे, सस्पेंडेड इम्प्युरिटीज आर रिमूव्ड बाय फर्स्ट हिटिंग फॉर अ पिरियड ऑफ 30 to 35 minutes. यामध्ये ज्यूस जो आहे, जो रस आहे ऊसाचा, तो उकडत असताना काही इम्प्युरिटीज आपल्याला याच्यामध्ये वरती तरंगताना दिसतात. तर ह्या पहिल्या 30 ते 35 मिनटामध्ये आपल्याला त्या इम्प्युरिटीज दिसतात, ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. द स्कम इज रिमूव्ह बाय लॉंग हँडल्ड परफोरेटेड लॅडर. तर ह्या ज्या इम्प्युरिटीज आहे ह्या आपल्याला काढायसाठी काय करायचं आहे, एक मोठा त्याला आपण चमचा म्हणूया किंवा लॅडल म्हणतात त्याला, तर तो लॅडल आपल्याला ती जी स्कम आहे किंवा ती वरची घाण आहे ती रिमूव्ह करण्यासाठी वापरायची आहे. द ज्यूस इन द कोर्स ऑफ हीटिंग इज फ्रीड ऑफ ऑल इम्प्युरिटीज बाय यूजिंग भेंडी म्युसिलेज. आता या ठिकाणी ज्या काही इम्प्युरिटीज आहे तर या ज्यूसमधल्या इम्प्युरिटीज आपल्याला काढण्यासाठी भेंडी म्युसिलेज, म्हणजेच भेंडी चिकट असते आपल्याला माहीत आहे, तर त्याचं जे म्युसिलेज आहे आपण कट केल्यानंतर भेंडीला त्याचा जो चिकट स्त्राव आहे त्याचा वापर आपण या ज्यूसवरील इम्प्युरिटीज काढण्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. अँड इमल्शन मेड अप ऑफ द ग्राउंडनट अँड कॅस्टर सीड ऑल्सो बी यूज. याच्या व्यतिरिक्त आपण जे ग्राउंडनट आहे, भुईमूग आहे किंवा कॅस्टर सीड आहे, याचंसुद्धा इमल्शन म्हणजे त्याला सोक करून त्याचं इमल्शन तयार केलं जाते, ते सुद्धा आपण ह्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी वापरू शकतो. तर सेकंड स्टेपमध्ये क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूसमध्ये आपण काय पाहिलं तर आपल्याला
स्टोरेज टँकमधून त्या बॉइलिंग पॅनमध्ये तो ज्यूस ट्रान्सफर करायचा आहे आणि त्याला हीटिंग प्रोसेस स्टार्ट करायची आहे. त्यानंतर हीटिंग करत असताना 31 ते 35 मिनटामध्ये यावरती काही इम्प्युरिटीज सस्पेंडेड दिसणार आहेत आपल्याला. त्या इम्प्युरिटीज एक मोठ्या चमच्याच्या सहाय्याने, लॅडलच्या सहाय्याने आपल्याला रिमूव्ह करायचे आहे. आता ह्या इम्प्युरिटीज किंवा तो ज्यूस अजून क्लॅरिफाईड करण्यासाठी आपण काय वापरणार आहे, तर भेंडी म्युसिलेज वापरणार आहे किंवा ग्राउंडनट किंवा कॅस्टर सीड याचं इमल्शन आपण वापरणार आहे. ही दुसरी स्टेप झाली. त्यानंतर तिसरं आहे केमिकल क्लॅरिफिकेशन ऑफ द ज्यूस. आता जे काही भेंडी म्युसिलेज आपण वापरलेलं आहे ते ऑर्गॅनिक क्लॅरिफिकंट असं आपण म्हणू शकतो. तर केमिकल क्लॅरिफिकंट यामध्ये आपण काय वापरणार आहोत ते स्टेप्समध्ये पाहूयात. आफ्टर रिमूव्हिंग द स्कम द ज्यूस लुक क्लिअर, ट्रान्सपॅरंट अँड ब्राउनिश येलो इन कलर. यामधला जो ज्यूस आहे तर त्याचं स्कम किंवा त्याची इम्प्युरिटीज काढल्यानंतर तो कसा दिसतोय, तर क्लिअर, ट्रान्सपॅरंट आणि थोडासा ब्राउनिश कलरचा आपल्याला दिसतो, येलोइश ब्राऊन असं म्हणू शकतो. ऑन फर्दर हीटिंग, आता हे आपण स्कम रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला परत त्याला बॉइलिंग करायचं आहे, परत त्याला हीट द्यायची आहे. ऑन फर्दर हीटिंग ज्यूस बिगिन टू फोर्थ ॲट धिस स्टेज केमिकल क्लॅरिफिकंट लाईक सुपर फॉस्फेट सोल्युशन इज यूज इन सेकंड कोर्स ऑफ हीटिंग. म्हणजे हा दुसरा टप्पा आहे त्याला हीट द्यायचा. त्याच्यामध्ये आपण जे केमिकल क्लॅरिफिकंट वापरणार आहे ते काय आहे, सुपर फॉस्फेट. ठीक आहे, सुपर फॉस्फेट हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरा मुद्दा आहे इट रिमूव्हिंग इम्प्युरिटीज अँड फॉर इम्प्रूव्हिंग द कलर ऑफ जागरी. याचा वापर केल्यामुळे काय होऊ शकते, तर त्याच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह होतात पूर्णपणे आणि तो जागरीचा जो कलर आहे, गुळाचा जो कलर आहे तो जास्त इम्प्रूव्ह होतो. कागजी लेमन सस्पेन्शन इज एसेन्शियल फॉर अवॉइडिंग द सॉल्टिस्ट टेस्ट टू द ज्यूस. यामध्ये जे काही आपलं लिंबू आहे त्याला कागजी लेमन आपण म्हटलेलं आहे, त्याचं सस्पेन्शन हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कशासाठी, तर त्यामध्ये त्या ज्यूसमध्ये जो काही खारवटपणा आहे तो खारवटपणा, सॉल्टिस्ट टेस्ट आहे तर तो आपण कमी करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. त्यासाठी आपल्याला कागजी लेमन सस्पेन्शनसुद्धा वापरायचं आहे. Then lime water solution is used to avoid the problem in solidification of jaggery. यामध्ये लाईम वॉटर सोल्युशन आपल्याला वापरायचं आहे. कशासाठी, तर जी काही गूळ आहे तर त्याचं सॉलिडिफिकेशन होऊ नये किंवा त्याचं जे गोळी म्हणतो आपण त्या गोळ्या होऊ नये, तो एकसारखा राहा पाहिजे, यासाठी आपण लाईम वॉटर सोल्युशन हे वापरतो. तर केमिकल क्लॅरिफिकंटमध्ये आपण काय वापरलेलं आहे बघा, सुपर फॉस्फेट वापरलेला आहे सेकंड कोर्स ऑफ हिटिंगमध्ये. नंतर कशासाठी, तर त्याचा कलर इम्प्रूव्ह करण्यासाठी जागरीचा. त्यानंतर कागजी लेमन सस्पेन्शन आपण सॉल्टिस टेस्ट अवॉइड करण्यासाठी आणि लाईम वॉटर सोल्युशन आपण सॉलिडिफिकेशन प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी वापरला आहे. म्हणजे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा. कागजी लेमन कशासाठी वापरलं जाते हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते, टू फॉर अवॉइडिंग द सॉल्टिस्ट टेस्ट ऑफ ज्यूस. देन लाईम वॉटर सोल्युशन इज यूज टू अवॉइड द प्रॉब्लेम ऑफ सॉलिडिफिकेशन ऑफ जागरी अँड सुपर फॉस्फेट इज द सेकंड केमिकल क्लॅरिफिकंट ऑफ यूज इन ज्यूस फॉर रिमूव्हिंग द इम्प्युरिटीज अँड इम्प्रूव्हिंग द कलर ऑफ जागरी. ही तिसरी स्टेप झाली. त्यानंतर चौथा जी स्टेज आहे ती आहे फायनल स्टेज ऑफ बॉइलिंग और स्ट्रिकिंग पॉईंट. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फिल इन द ब्लँक्स आपल्याला येऊ शकते. वेन टेम्परेचर रिचेस 105 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस द ज्यूस बिगिन टू बबल. म्हणजेच 105 ते 110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ज्यूस आपल्याला उकळायला चांगल्या पद्धतीने लागणार आहे, त्याच्यावरती बुडबुडे आपल्याला दिसणार आहे. ॲट धिस स्टेज 25 ml कॅस्टर ऑइल इज ॲडेड टू प्रिव्हेंट द फर्दर बॉइलिंग. आता इथून पुढे आपल्याला ज्यूस हीट करायचं नाही किंवा त्याला उकळवायचं नाही आहे आपल्याला. मग आपण काय करणार आहे, तर आपण कॅस्टर ऑइल ज्याला एरंड तेल म्हणतो ते 25 ml आपल्याला त्या पॅनमध्ये घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. The final point of boiling or sticking point is judged by the local गोली टेस्ट. आता
ज्यूस जागरी कशी तयार झाली हे आपण कसं ओळखायचं, तर यामध्ये त्याला आपण लोकल लँग्वेजमध्ये गोडी टेस्ट असं म्हणतो. आता ती कशी करायची? द टेस्ट इज डन बाय टेकिंग अ लिटिल पोर्शन ऑफ बॉइल्ड ज्यूस अँड इमिडिएटली पुट इन कोल्ड वॉटर अँड फॉर्म अ राऊंड बॉल. आता हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण काय करणार आहे, एक थंड पाण्यामध्ये याचे काही ड्रॉप्स त्यामध्ये टाकणार आहे. तर ते ड्रॉप्स त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला एक राऊंड बॉल, एक गोळ्या छोट्या छोट्या तयार झालेल्या दिसतात. यावरून आपण असं ओळखायचं की हा जो ज्यूस आहे त्याचं पूर्णपणे हिटिंग थांबायचं आणि जागरी किंवा गूळ तयार झालेला आहे. 5वा मुद्दा आहे स्टिकिंग पॉईंट ऑफ लिक्विड जागरी इज 105 to 107 डिग्री सेल्सिअस. लिक्विड जागरी त्याचा स्टिकिंग पॉईंट जो आहे तो आहे 105 ते 107 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि सॉलिड जागरी त्याचा स्टिकिंग पॉईंट आहे 116 ते 118 डिग्री सेल्सिअस. हा लक्षात ठेवायचा आहे, MCQला आपल्याला विचारला जाऊ शकतो. सॉलिड जागरीचा लिक्विड स्टिकिंग पॉईंट काय आहे आणि लिक्विड जागरीचा स्टिकिंग पॉईंट काय आहे. तर लिक्विड जागरीचा असेल तर 105 ते 107 आणि सॉलिड जागरीचा असेल तर 116 ते 118. पुढचा मुद्दा आहे इमिडिएटली आफ्टर द स्टिकिंग पॉईंट स्टेज पॅन इज रिमूव्ड. आपल्याला काय करायचं आहे, तर शेवटी आपला गूळ तयार झालेला आहे, आपल्याला लगेचच तो पॅन त्या फर्नेसवरून काय करायचं आहे, हीटवरून रिमूव्ह करायचा आहे. तर फायनल स्टेज ऑफ बॉइलिंगमध्ये आपण कोणते महत्त्वाचे मुद्दे आहे बघा मल्टिपल चॉईसच्या दृष्टीने, तर स्टिकिंग पॉईंट लिक्विड जागरी आणि सॉलिड जागरीचा, आणि आपण फर्दर बॉइलिंग जी आहे ती कंट्रोल करण्यासाठी काय वापरतो, तर 25 ml कॅस्टर ऑइल वापरतो. आणि ज्यावेळेस आपण लोकल टेस्ट घेतो की गूळ तयार झालेला आहे त्याला काय म्हणतात, गोली टेस्ट असं म्हटलेलं आहे. आणि ती कशी करायची, तर एका थंड पाण्यामध्ये काही 2-3 ड्रॉप्स आपल्याला ते ज्यूस टाकायचे आहेत, म्हणजे त्याच्या गोळ्या किंवा बॉल्स तयार होणार. यावरून आपण गोडी टेस्ट हे जज करू शकतो. आणि शेवटचं स्लाईडमध्ये दिलेलं आहे बघा 5वा जो मुद्दा आहे कूलिंग अँड मोल्डिंग ऑफ गुड इन ब्लॉक्स. हॉट जागरी इज देन ट्रान्सफर टू कूलिंग पॅन. ही जी गरम जी जागरी आहे जी सेमी सॉलिड असते ती आपल्याला कूलिंग पॅनमध्ये ट्रान्सफर करायची आहे. वेन ज्यूस रीचेस इन सेमी सॉलिड स्टेज इट इज poured इन मोल्डिंग पॅन्स ऑफ वेरिंग शेप्स अँड साईज. तर आपण हा जो ज्यूस आहे थोडा थंड झाल्यानंतर सेमी सॉलिड फॉर्ममध्ये जातो आणि आपण पाहिजे त्या आकारामध्ये पाहिजे त्या शेप्समध्ये त्याला आकार देऊ शकतो. आणि शेवटचा आणि 6वा जो पॉईंटचा आहे तो आहे स्टोरेज ऑफ द गुड. आफ्टर सम टाईम गुड ब्लॉक्स बिकम हार्ड अँड दे आर रिमूव्ड फ्रॉम द मोल्ड. ज्या मोल्डमध्ये वेगवेगळ्या साईजच्या शेपच्या आपण टाकलेला आहे तर ते एकदम घट्ट होणार आहे आणि हे मोल्ड तयार होणार आहे. तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण या मोल्डमधून त्याला रिमूव्ह करायचं आहे. देन द गुड ब्लॉक्स आर रॅप्ड इन गनी बॅग अँड स्टोर्ड इन कूल अँड ड्राय प्लेस. नंतर हे जे वेगवेगळ्या शेपचे किंवा वेगवेगळ्या वेटचे सुद्धा असतात तर ते आपण एका गनी बॅगमध्ये रॅप करून ते एका थंड आणि कोरड्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे. तर प्रिपरेशन ऑफ जागरी यामध्ये एकूण 6 पॉईंट्स आपण अभ्यासलेले आहेत. प्रत्येक पॉईंट्सचं मध्ये काय काय गोष्टी आहेत हे एकत्र जरी आपण लक्षात ठेवलं तर तिथे पुरेसं आहे. पण एखाद्या वेळेस एखाद्या पॉईंट्सबद्दलच आपल्याला माहिती विचारली तर आपल्याला लिहिता येणं अपेक्षित आहे. तर इथे आपला जो शेवटचा पार्ट होता शुगरकेन कल्टिवेशनमधला तो संपलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्की विचारा. आणि महत्त्वाचं क्रॉप आहे शुगरकेन कल्टिवेशन स्टार्ट टू एंड. सगळे पॉईंट जवळपास महत्त्वाचे आहेत आणि बऱ्याच पॉईंट्सवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आजचा हा जो शेवटचा पॉईंट आपण घेतले त्यामध्ये परत एकदा आपण स्टेप्स पाहूयात. 6 स्टेप्स. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस, क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस, केमिकल क्लॅरिफिकंट ऑफ ज्यूस, फायनल स्टेज ऑफ बॉइलिंग और स्टिकिंग पॉइंट, कूलिंग अँड मोल्डिंग ऑफ गुड इन ब्लॉक्स अँड स्टोरेज ऑफ द गुड. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला समजा 8 मार्काचा प्रश्न विचारला गेला तर ह्या स्टेप्स आपल्याला हेडिंग जास्त महत्त्वाच्या आहेत त्या लिहायच्या आणि मग त्याच्या खाली
आपण बाकीची जी प्रोसेस आहे, जे काही पॉईंट्स आहे ते आपण लिहू शकतो. पण याच्या हेडिंग जर आपण लक्षात ठेवल्या तर त्या प्रत्येक हेडिंग्समध्ये कुठली माहिती आपण लिहिणार आहोत तर ती आपल्या चांगल्या लक्षात राहू शकते. तर इथे आपलं आज शुगरकेन कल्टिवेशन पूर्ण झालेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.